गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। सूक्ष्म सृष्टि निरूपण। पंचभूत और तिनके गुणन की उत्पत्ति। ऐसी ईश्वर की इच्छा ते माया तमोगुण प्रधान होवे है। ता तमोगुण प्रधान माया ते नभ वायु तेज जल भूमि ये पंचभूत रचे जावे है। तीन भूतन में प्रमते शब्द स्पर्श रूप रस और गंध ये 5 गुण होवे है। ईश्वर के संकल्प तमगुणी माया त्या तमगुणी मायापासून पंचमहाभूत झाले आणि त्या पंचमहाभूतानंतर पंच गुण झाले शब्द स्पर्श रूप रस गंध हे 5 विषय झाले पंचमहाभूतापासून। पंचमगुण माया ईश्वर करते। तमोगुण प्रधान ते तमगुण प्रधान असते। शंका है त्याच्यावर टिपे या शंका का समाधान है। जैसे कल्प वृक्ष अन्य पुरुष के संकल्प रूप निमित्त से स्वस्वभाव करी वांछित फल को देता है, तैसे ईश्वर भी फल देने को सम्मुख भये जीवन के अदृष्ट रूप निमित्त से स्वस्वभाव करी इच्छा ज्ञान और प्रयत्न को करता है। जीवाच्या कर्मानुसार जसं कल्पतरू येतात त्या कल्पतरू खाली बसल्याचे क्रिया संकल्प होते तसेच ते फल त्याप्रमाणे जीवाचे जे कर्म आहेत त्या कर्मानुसार ईश्वर जग निर्माण करतो। मग त्याला माहिती आहे ना कोणाचं कर्म कसं कोणाचं कर्म करतो ईश्वराला। तो ईश्वर के इच्छादिक की एक ही व्यक्ति सृष्टि के आरंभ काल में उपजे है। ईश्वर के संसार सृष्टीच्या उत्पन्न होत्या दिवशी ते निर्माण झालेले और प्रलय पर्यंत स्थायी है। हे असे योग राहिलेले आता प्रलयामध्ये काही योगाभ्यास के लोक ते राहू शकतात ऋषी म्हणून राहू शकतात। जे कसं आकाश तत्वाचे जे विलीन झाले ते राहू शकतात। आता वायूपासून आले करते लोक ते ईश्वर निर्माण करू आणि आकाश तत्वात झाले आहे ते सृष्टी उत्पत्तीच्या आधीपासून राहतात। याते नित्य कहिए है म्हणून त्याला नित्य म्हणते आणि त्याचा जो एक संकल्प एकदाच त्याचा असतो। यावेळेस पाऊस पडेल यावेळेस उन्हाळा येईल यावेळेस थंडी येईल एक एकदाच करून ठेवलेली त्यात काही बदल होत नाही। और भूत भविष्य वर्तमान काल गत सफल पदार्थां को विषय करे है। आणि जे त्रिभुवनातले जेवढे पदार्थ तिन्ही काळातले त्याला तूच जाणतो कोण विष्णू। याते सदा सृष्टी किंवा प्रलय शीत किंवा उष्ण किंवा वर्षा होवे नाही ते सदा होत नाही ते एकदाच याविषयी ही घटना घडणार आहे। नाहीतर एक विषय म्हणलं ना अखंड पाऊस पडेल तसं नाही अखंड उन्हाळा तसं नाही अखंड हिवाळा राहील तसं नाही एकाच काळात एकाच वेळेस यावेळेस हे पदार्थ तयार होतील किंतु समय के अनुसार ही होवे है। वेळेनुसार
समयानुसारच होतात ते सर्व पदार्थ. तमोगुण प्रधान जैसे स्वपति के शुक्र रूप बीज को धारने वाली और कृमि आदि अनेक जंतुयुक्त पुत्र रूप गर्भ वाली सगर्भा स्त्री प्रसवते पूर्व संतति के लाभ रूप निमित्त से सदा प्रसन्न रहती है, याते सत्वगुण प्रधान की न्यायी है. म्हणजे आता ते गर्भवती रसन गेला ते जर सतत प्रसन्न राहते त्याप्रमाणे माया रूप स्त्री सतत प्रसन्न. पीछे प्रसव काल में वेदना रूप निमित्त से प्रसन्नता का तिरोधान करके शून्य चित्त वाली होने से तमोगुण प्रधान की न्यायी होवे है. मग ते परिस्थितीच्या वेळेस ती तमगुण जाते त्याला काही कळत नाही तर ते माया तमगुण जगत निर्माण करते. और जैसे पूर्व श्वेत रंग वाला बादल है तो वर्षा काल में श्याम रंग वाला होवे है, तैसे सृष्टि के पूर्व ब्रह्म के प्रतिबिंब रूप जगत के बीज को धारने वाली और अविद्या उपाधिक अनंत जीवयुक्त प्रपंच रूप गर्भ वाली शुद्ध सत्व प्रधान माया है. शुद्ध सत्वगुण प्रधान माया ही सगळी जगत ब्रह्माचा अधिष्ठान ब्रह्माच्या संबंध ब्रह्माचं प्रतिबिंब एक बीज आहे जगाचं आणि ते जगाचं बीज असं त्याच्यापासून सगळं निर्माण झालं. तो सृष्टि के आरंभ काल में शुद्ध सत्व प्रधान स्वरूप का तिरोधान करके सृष्टि के योग्य तमोगुण प्रधान प्रकृति रूप होवे है. आणि तीच शुद्ध सत्वगुण असणारी माया एकूण निर्माण त्याच्या वेळेस तमगुण झाल्यावर सत्वगुणाचे विरोध असतो. ते सत्वगुणाला दाबून टाकते. माया ते शब्द सहित आकाश की उत्पत्ति आता ती माया तमगुणासाठी तिच्यापासून सगळे पंचमहाभूत होतं. और आकाश ते वायु की उत्पत्ति. वायु आकाश का कार्य है, याते आकाश का शब्द गुण वायु से होवे है. अपना गुण स्पर्श है, स्पर्श होवे है. वायु ते तेज की उत्पत्ति और तेज में आकाश का शब्द वायु का स्पर्श होवे है, अपना रूप होवे है. तेज ते जल की उत्पत्ति, आकाश का शब्द वायु का स्पर्श तेज का रूप जल में होवे है, अपना रस होवे है. जल से पृथ्वी की उत्पत्ति और आकाश का शब्द वायु का स्पर्श तेज का रूप जल का रस पृथ्वी में होवे है, पृथ्वी का गंध होवे है. आता ह्याच्यात एकच वर्ग वाचून आपले जे काही भूत आहेत त्याचे गुण पुढच्या ह्याच्यात आलेले पुढच्या भूतामध्ये. आकाश में प्रतिध्वनि रूप शब्द है, वायु में सीसी शब्द और उष्ण शीत कठिनते विलक्षण स्पर्श है. अग्नि रूप तेज में भूक भूक शब्द और उष्ण स्पर्श और प्रकाश रूप है. जल में चुलु चुलु शब्द शीत स्पर्श शुक्ल रूप मधुर रस है. और क्षार तथा कटु पृथ्वी के संबंध से जल प्रतीत होवे है. जल का रस मधुर ही है, तो मधुरता हरित की आदि भक्षण करके जलपान के प्रकट होवे है. पृथ्वी में कटकट शब्द है, उष्ण शीत से विलक्षण कठिन स्पर्श है. श्वेत नील पीत रक्त हरित आदि रूप है. मधुर आम्ल क्षार कटु कषाय तिक्त रस है. सुगंध और दुर्गंध दो प्रकार का गंध है. प्रत्येक मुख्य गुण गंध है, बाकी के सारे भूताचे गुण ते आलेले. इस रीति से आकाश में 1, वायु में 2, तेज में 3, जल में 4 और पृथ्वी में 5 गुण है. शब्द स्पर्श 5 गुण सही आले. जिनमें एक एक अपना है अधिक कारण के है. एक आपला आहे पाठवा विकार आहे त्याच्यात और सर्व का मूल कारण ईश्वर है. या सगळे त्याचं काही कारण नसतं तर देव आहे, ईश्वर आहे. तामे माया और चेतन 2 भाग है. त्यामध्ये माया आणि चेतनचे 2 भाग आहेत. सत्यबिंब हे चेतनचे आणि माया ही अनादि सांगतात. मिथ्यापना माया का भाग है और
सत्तास्फूर्ती सर्व भूतांनी चेतनचा भाग है. आणि असं नित्यपणा म्हणजे नाशवंत चितच आहे, सतहीन चितच आहे, आणि शब्द शब्दाने अशी ती तशीच आहे. पण त्याच्यामध्ये सत्य भाग कोणाचा आहे? चैतन्याचा. सत्य भाग कोणाचा आहे? चैतन्याचा. और मिथ्या भाग कोणाचा है? माया का. कवित्व के दो पाठ का यह अर्थ है. महावती कवि तो दोहा है, कहते हैं आत्मसंख्या सृष्टि उत्पत्ति का. अंतकरण की चारी भेद सहित उत्पत्ति. आता अंतःकरणाचे 4 प्रकार: संकल्प, निश्चय, चिंतन आणि अहंकार. हे 4 आकाशाचे 4 अंतःकरण 4 वर्ग. पंचभूतन का सत्वगुण अंश मिलके सत्व कहिए अंतकरण को उपजावे है. आणि पंचमहाभूताचे सत्व हे गुण ते अंतःकरणाला निर्माण करते. अंतकरण ज्ञान का हेतु है और ज्ञान की उत्पत्ति सत्वगुण से अंगीकार करी है. म्हणून ज्ञानाचं कारण अंतःकरण आहे, ज्ञानाच्या उत्पत्तीचं सत्वगुण कारण आहे. याते अंतकरण भूतन के सत्वगुण का कार्य है. म्हणून ते ज्ञानाचं साधन असल्यामुळे पंचमहाभूताचं सत्वगुणाचं कार्य आहे अंतःकरण. और पंचभूतन के कार्य पंच ज्ञान इंद्रिय तीन सबका सहायक है. आणि पंचमहाभूतापासून झाले सत्वगुणाचे 5 ज्ञानेंद्रिय, त्या 5 ज्ञानेंद्रियाचे अंतःकरण साध्य. या 5 ज्ञानेंद्रियाच्या घराला अंतःकरण साध्य करते. जर अंतःकरण नाही साध्य केलं तर ज्ञानेंद्रिय काम करू शकत नाही. याते पंचभूतन के मिले सत्वगुण से अंतकरण की उत्पत्ति कही है. म्हणून याचे ते असं कारण असल्यामुळे पंचमहाभूताच्या सत्वगुणापासून अंतःकरणाच्या 5 ज्ञानेंद्रियाची उत्पत्ती सांगितलेली आहे. देह के अंतर कहिए भीतर है और करण कहिए ज्ञान का साधन है. म्हणून अंतःकरण हे स्थूल देहाच्या आत आहे आणि ज्ञानाचं साधन आहे, त्याला करण असं म्हणलं जातं. याते अंतकरण कहिए है. म्हणून त्याला अंतःकरण म्हणायचं. शरीराच्या आत आहे म्हणून, ज्ञानाचं इंद्रिय आहे म्हणून. ज्ञान साधन नाही ना, अंतःकरणाचं ज्ञान होत नाही. भूतन के सत्वगुण का कार्य है. याते अंतकरण का सत्व भी नाम है. म्हणून भूताच्या सत्वगुणाचं अंतःकरण कार्य असल्यामुळे त्या अंतःकरणात सत्वगुण म्हणले जाते. अंतकरण का जो परिणाम ताकू वृत्ती कहे है. आता अंतःकरण जो परिणाम आहे बाहेर जाते, डोळे वृत्ती बाहेर जाते तर वृत्ती म्हणाला. अंतःकरणाचा परिणाम ज्ञानेंद्रियाच्याद्वारे बाहेर जाते, त्या बाहेर परिणामाला वृत्ती असं म्हणायचं. सो अंतकरण की वृत्ति 4 है. हो, त्या अंतःकरणाचे वर्ग 4 आहेत. 1. पदार्थ के भले बुरे स्वरूप को निश्चय करने वाली वृत्ति बुद्धि कहिए है. हा, कळतं ना. पदार्थाच्या अनुकूल प्रतिकूल ज्ञान निश्चय बुद्धी आहे. संकल्प विकल्प वृत्ति मन कहिए है. हो, ते चला वाचा. चिंता वृत्ति चित्त कहिए है. हा, अहम ऐसी अभिमान वृत्ति अहंकार कहिए. ते कोणाचं? वृत्ति कोणाचं? अंतकरणाची वृत्ति. अंतःकरण 4 हे सोपं आहे म्हणून सांग, तुला वाचायला तो का सूक्ष्म विषयाला बोलतो. आता प्राण की पंचभेद सहित उत्पत्ति. पंचमहाभूतापासून तो प्राण. पंचप्राण झाले. पंचभूतन के मिले रजोगुण के अंश से प्राण की उत्पत्ति होवे है. पंचमहाभूताच्या रजोगुणापासून 5 प्राण निर्माण झाले. तो प्राण क्रिया भेदते और स्थान भेदते 5 प्रकार का है. ते 5 प्रकाराचे त्याला नाव आले. प्राण एक आहे, पण त्याचे स्थळ वेगळे आल्यामुळे त्याला नाव वेगळे आले. 1. जाका हृदय स्थान है और क्षुधा पिपासा क्रिया है. तो प्राण कहिए. सो प्राण कहिए है. भूक प्राण आणि प्राणाचं वास्तव कुठे? हृदय. हृदयाच्या ठिकाणी. आणि त्याचा धर्म काय? भुकता. म्हणून त्याला काय म्हणायचं? प्राण. जाका गुद स्थान है मलमूत्र अधोनयन क्रिया है. सो अपान कहिए है. आता आपण मध्ये लघवी परसकट होती, त्याच्यात जे राहतो त्याला प्राण म्हणायचं. तो प्राण जर व्यवस्थित असला तर लघवी परसकट नीट होते, आणि त्यात जर कमी जास्त झाली तर लघवी परसकट नीट होत नाही.
म्हणजे हे लघु पुरुषाकडचं प्राण कोणतं आहे? अपार आणि भूक चालण्याचं प्राण कोणतं आहे? प्राण प्राण. तो कुठे राहतो? हृदयात. आणि आपण कुठे राहतो? दुधाच्या ठिकाणी. दूध म्हणजे हागायचं मोत्याचे इंद्रिय, त्याला दूध म्हणावं. जाका नाभि स्थान और भुक्त पीठ अन्न जल को पाचन योग्य सम करने की क्रिया है सो समान है. हा समान हे वायू नाभीच ठिकाणी राहतो आणि अन्न पाण्याची विभागणी करतो. प्रत्येक नाडीतून अन्न पाणी तो पोहोचतो प्रत्येक रोमच्या ठिकाणी, म्हणून त्याला समान म्हणायचं. समान हे प्राण कुठे राहतो? नाभी स्थानी. आणि पंचमहाभूताचे रजगुणाचे प्राण आहेत. जाका कंठ स्थान है और श्वास क्रिया है तो उदान कहिए है. हे तो उदाहरण राहतो. श्वास करतो, गुटके करतो, जागणे घेतो, हे श्वास करतो. जाका इथं पाणी 2 नळ आहेत. इथं अन्न पाण्याचे, उजवीकडे पाण्याचे, डावीकडे अन्नाचे. मग एक पडदा, तो पडदा जेवताना पाणी ते नळी बंद करतो, पाणी त्याच्यावर अन्न ते नळी बंद करतो. आणि त्याच्यावर जर काही घोटाळा झाला तर ठसका लागल, गुटकी लागल, आणि जर ते व्यवस्थिशीर असलं तर काय होत नाही. जाका सर्व शरीर स्थान है रसमेलन क्रिया है सो व्यान कहिए है. व्यान सगळ्यांनाच राहतो. व्यान जर व्यवस्थिशीर राहिला तर शिकले तर मग एक अंगवायू झाला, पॅरलेस झाला, ते व्यानाचा वायू कमी झाला. आणि व्यानाचा वायू कमी झाला की शरीरातल्या रक्तवाहिनी नाड्या बंद करतात आणि ते काय उपयोग त्याचे. म्हणून हे 5 प्राण आहारावर येत असतात. आता ह्या लोकांना होतेच ना, काय खाते, शेळे खाते, बकरे खाते, त्याला हे असलं होतं. जे शाखा आहेत ना त्यांना जास्त होतच नाही. त्याच्यावर किती जरी उपाय केला तर होतच नाही. अर्धांगवात झाल्यावर चुकलं काही. कहू नाग कूर्म कृकल देवदत्त और धनंजय ये पंचप्राण अधिक कहे है. हे उपप्राण म्हणून त्याला. तिनकी उद्धार निमेष छिक जृंभा और भ्रूत शरीर फुलावन इस क्रमते क्रिया है. शरीर ठेवणं, दूध पिणं, डोळे पाटे करणं, त्या प्राणाचे उपप्राण क्रिया. आणि धनंजय आहे ना, ते शरीर प्राण निघून गेला तरी शरीरामध्ये धनंजय राहतो. आणि ज्यावेळेस त्याची चौकी उडून जाईल त्यावेळेस तो धनंजय वायू निघून जातो. तो पण धनंजय वायू त्या शरीरात राहतो. पृथ्वी म्हणून तर माणसं म्हणतात तेव्हा काय लक्ष राहत वय डोकं फुटल्याशिवाय जाऊ नये. डोक्यातून ते प्राण निघून गेलं मग जातायचं. तो पण शरीर कमी लागतं. पृथ्वी जल तेज वायु आकाश पंचन के रजोगुण अंशते एक एक की क्रमते उत्पत्ति कही है. ते पंचमूर्त्याच्या रजोगुणापासून एक प्राणाची उत्पत्ती सांगितलेली आहे. और प्रमाणे बरं अपान समान प्राण उदान व्यान इनकी भी पृथ्वी आदि एक एक के रजोगुण अंशते उत्पत्ति कही है. पंचप्राण जे आहेत ते पंचमहाभूताच्या रजोगुणापासून उत्पत्ती सांगितलेली आहे. सर्व के मिले रजोगुण अंशते नहीं परंतु अद्वैत सिद्धांत में यह प्रक्रिया नहीं. हे सगळे तर एकाच सारखे असं नाही. सगळ्या महाभूताचे रजोगुणाचे कार्य आहे. काहे ते विद्यारण्य स्वामी ने तथा पंचीकरण में वार्तिक कारणे सूक्ष्म शरीर में और पंचकोशन में नाग कुर्म आदिकन का ग्रहण किया नहीं. अवतीन ने अपान आदिक पंचप्राण की उत्पत्ति भी भूतन के मिले रजोगुण अंशते कही है. उपप्राण मानले ना काही विद्यार्थी वगैरे काही नाही मानले. आणि जे दुसरे त्यांनी पंचप्राण मानले. प्राण आपण हेच मानले, उपप्राण काही मानले नाही. याते एक एक के रजोगुण अंशते अपान आदिकन की उत्पत्ति कथन असंगत. म्हणून एका भूतापासून
पंच प्राण्याची उत्पत्ति म्हणणे एक एक भूतापासून एक एक प्राण्याची उत्पत्ति म्हणणे हे संगत शरीर में। और सूक्ष्म शरीर में नाक कूर्म आदि कण का ग्रहण भी असंगत। म्हणजे सूक्ष्म शरीर म्हणजे कुठे 25 तत्व होते, कुठे 17 तत्व होते, असे जे सूक्ष्म शरीर आहे त्याच्यामध्ये हे उपप्राणाचा अंगीकार नाही। पंचप्राण ही सूक्ष्म शरीर में ग्रहण है। म्हणजे पंचप्राण सुद्धा सूक्ष्म शरीरामध्येच आहे, सूक्ष्म शरीरामध्येच पंचप्राण मानले। प्राण विक्षेप रूप है और विक्षेप स्वभाव रजोगुण का है। आणि प्राण कसं आहे विक्षेप रूप, क्रिया होते म्हणजे विक्षेप होते आणि रजोगुणाचा स्वभाव क्रियायुक्त आहे। याते भूतन के रजोगुण अंशते प्राण की उत्पत्ति कही है। म्हणून भूताच्या रजोगुणापासून प्राणाची उत्पत्ति सांगितली आहे। यह तृतीय पाद का अर्थ है। तो दुसऱ्या पद त्या कलीमध्ये जे आले दोहामध्ये तृतीय पद त्याचंही अर्थ आहे। ज्ञानेन्द्रिय और कर्मेंद्रिय की उत्पत्ति। ज्ञानेंद्रिय ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय कसे निर्माण झाले ते चिंतन। एक एक भूत का सत्वगुण अंश पंचज्ञान इंद्रिय रचे है। आता पंचमहाभूताचे एक एक सत्वगुण आहे, त्या एक एक सत्वगुणापासून एक एक इंद्रिय झाले। आकाशाच्या सत्वगुणापासून अंतःकरण, वायूच्या सत्वगुणापासून मन, तेजाच्या सत्वगुणापासून चित्त, जडाच्या सत्वगुणापासून ज्ञानेंद्रिय सांगायचं आपल्याला। बरं, ज्ञानेंद्रिय अगोदर सांगायचे। एक एक का रजोगुण अंश एक एक कर्म इंद्रिय रचे है। एक एक रजोगुणाचे एक एक कर्म इंद्रिय झाले त्या भूताचे। आकाश के सत्वगुण ते श्रोत्र, आकाशाच्या सत्वगुणापासून कान श्रोत्र। वायु के सत्वगुण अंश ते त्वचा। तेज के सत्वगुण अंश ते नेत्र। जल के सत्वगुण अंश ते रसना और पृथ्वी के सत्वगुण ते घ्राण होवे। ये पंचेंद्रिय ज्ञान के साधन है, याते ज्ञानेंद्रिय कहिए है। तो 5 ज्ञानेंद्रिय ज्ञान साधन म्हणतात काय म्हणजे ज्ञानेंद्रिय। आता मला बाहेर जायचं संघासला होती किती छत्री घेऊन बसला। सगळ्यात परिणाम म्हणजे तमगुण नाही, आणि तो तर आकाशाच्या पलीकडे आहे। तसंच वायूची त्रिपुटी, वायूच्या सत्वगुणापासून मन, वायूच्या सत्वगुणापासून त्वचा आणि वायूच्या तमगुणापासून स्पर्श। मग एकाच भूताचे हे दुसरे त्रिपुटी होते, त्याच्या त्रिपुटी कोणत्याच त्रिपुटीचं नाही। म्हणून इथे गुरुजी सांगायचं नाही, एका काली एकच त्रिपुटी आहे, एका काली एकच त्रिपुटी, आणि त्यातून त्रिपुटी जग नाही। हे कळलं तर त्रिपुटी जग नाही कळत नाही। महाराज कळा ना कालचे गेले त्याला। मग आता यावर सत्य जर स्वीकारली तर ह्या त्रिपुटीचा घर घ्या। आता त्याच्यावर सुद्धा सत्य वैसे जा भूत के गुण को जो इंद्रिय ग्रहण करे ता भूत से ता इंद्रिय की उत्पत्ति कही है। अलग लक्षात या गुणाला है ना, जे इंद्रिय ग्रहण करणे त्या भूताचे ते गुण आणि ती इंद्रिय है। आकाश के रजोगुण अंश ते वाक इंद्रिय की उत्पत्ति होवे है। आता आकाशाच्या रजोगुणापासून वाक म्हणजे वाणीची उत्पत्ती झाली। वायु के रजोगुण अंश ते पाणी की, वायूच्या रजोगुणापासून हाताचे। तेज के रजोगुण अंश ते पाद की, तेजाच्या रजोगुणापासून पायाचे। जल के रजोगुण अंश ते उपस्थ की, आणि जलाच्या रजोगुणापासून लगेच इंद्रियाचे। पृथ्वी के रजोगुण अंश ते गुदा की उत्पत्ति होवे है। पृथ्वीच्या रजोगुणापासून गुदाचे म्हणजे हाकण्याचे इंद्रियाची उत्पत्ती होत झाली।
स्त्री की योनि और पुरुष के मेंढ में जो विषयानंद का साधन इंद्रिय तो उपस्थ कहिए है. आता हे रती सुखाचं जे साधन ते दोन कशापासून झाले हे रजोगुण रजगुण कोणत्या भूताच्या जल जलाच्या रजगुणापासून लगेच इंद्रिय दोघांचे निर्माण झाले त्याच्यामध्ये रती सुखाचा भोग होतो आणि हे सगळे रजगुण होतात रजगुण ना कर्म नाम क्रिया का है. कर्म नाम कर्म इंद्रिय आहेत ये 5 इंद्रिय क्रिया के साधन है या ते कर्मेंद्रिय कहिए है. हे पाच ज्ञान इंद्रिय कर्मचे साधनानंतर कर्म इंद्रिय वाक पाणी हात दूध आणि कृष्ण म्हणजे इंद्रिय लगेच हे 5 कर्म इंद्रिय आहेत झाले हे 5 कर्म इंद्रिय पण क्रिया होती हातापासून देणं घेणं पायापासून चालणं आणि वाचापासून बोलणं आणि बाकी 2 इंद्रियचा व्यवहार होतो हे पण तो मग भूताच्या रजगुणापासून घालते. क्रिया रजोगुण ते होवे है या ते भूतन के रजोगुण अंशते इनकी उत्पत्ति कही है. रजगुणापासून क्रिया होते म्हणून पंचमोह भूताच्या रजगुणापासून ही 5 कर्म इंद्रिय झाले असं आहे. यति सूक्ष्म सृष्टी निरूपण. असं आता विषय बदल सूक्ष्म सृष्टी म्हणजे सूक्ष्म देह किंवा हे जगाची उत्पत्ती सांगतात आता हे स्थूलाचे झाले आणि हे ते आकार मात्र आहे त्याची कोणती मात्र आहे आकार ह्याच्यात तो कुठे कुठंच नाही ह्याच्यात नाही तर कुठंच नाही कुठंच नाही याच्यामध्ये नाही तर नाहीच तो कुठं तो कुठं असं दे त्याची भूमिका आम्हाला नाही पाहिजे तर तो गणित सोडवायचा तो मुक्त बद्ध आम्ही तुला असं मुक्त बद्ध म्हणतच नाही फक्त गणित सोडायचं उत्तर आलं पाहिजे